तुमचं एसटी मध्ये अर्ध तिकीट काढून प्रवास करणं बंद होईल किंवा सवलतीच्या दरात प्रवास करणं बंद होईल जर का तुम्ही एसटी महामंडळचं नवीन आलेलं एनसीएमसी कार्ड काढलं नाही. हा नियम आता एसटी महामंडळ म्हणजेच MSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रत्येकासाठी लागू करतंय. जो ही अर्ध तिकीट हाफ तिकीट काढून प्रवास करतं किंवा सवलतीच्या दरात प्रवास करतं. महत्वाचं आहे हे काळ आता कोणाला काढावं लागेल हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येकाला निर्माण होत आहे आणि या काळाबद्दल आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात पहिले आहेत शालेय विद्यार्थी जे पास वरती येणं जाणं करतात. त्यांच्यासाठी आधीपासूनच स्मार्ट कार्ड तर होतं, परंतु आता हे कार्ड सर्वांसाठी राहणार आहे. त्यामध्ये शालेय विद्यार्थी इन्क्लुडेड आहेत. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय 65 वर्ष आहे किंवा 70-75 वर्ष आहेत ते. त्यानंतर महिलांसाठी तर आपल्या महाराष्ट्र सरकारने नियमच लागू केलेला आहे की त्यांना 50% सवलत आहे तिकीटमध्ये. त्या अशा सर्व पात्र महिला यामध्ये गणल्या जाणार आहेत. त्यानंतर दिव्यांग किंवा अपंग प्रवासी आहेत तर त्यांच्याकडे पण ते UDID कार्ड असतं तर ते सुद्धा यामध्ये काउंट केले जाणार आहेत. तसेच सरकार काही लोकांना मुभा देत असतं, सवलत देत असतं, जसं की पुरस्कार्थी किंवा पत्रकार त्यांना पण हाफ तिकीट आपण काही वेळा 1/3 1/4 म्हणतो तर अशा प्रकारची त्यांना सवलत दिलेली असते. मग ते सुद्धा यामध्ये गणले जाणार आहेत. तर अशा प्रकारचे सर्व जी लोक आहेत जे अर्ध तिकीट काढून किंवा सवलतीच्या दरात प्रवास करतात त्या सर्वांना आता हे एनसीएमसी कार्ड काढावं लागणार आहे. परंतु हे एनसीएमसी कार्ड नेमकं काय आहे तर हे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आहे. आता याचा वापर कशासाठी केला जात असतो? फक्त आपलं MSRTC नाही तर कोणीही हे एनसीएमसी कार्ड वापरू शकतं तिकीटसाठी, कॅशलेस तिकीट काढण्यासाठी. मग बाकीचे मेट्रोसाठी यूज करता, आता आपलं MSRTC आपल्या एसटी बसेससाठी वापर करतंय. अशा प्रकारचं हे कार्ड आहे ज्यामध्ये रिचार्ज केल्यानंतर ते पैसे त्या स्मार्ट कार्ड मधून कट होतात आणि आपण कॅशलेस व्यवहार करू शकता. आता हे कार्ड का महत्वाचं झालेलं आहे? कारण खूप वेळा काय होतं ना, अर्ध तिकीट काढायचं राहिलं किंवा प्रवाशांना प्रवास करायचा आहे तर सुटे पैसे एकदा जर का कंडक्टरकडे नसतील किंवा आपल्या स्वतः प्रवाशीकडे नसतील तर घोळ व्हायचा की सुटे पैसे आणायचे कुठून. आता ते टेन्शन येथे मिटणार आहे कारण कॅशलेस व्यवहार होणार आहे. परंतु महत्वाचं आहे या काळामध्ये तुम्हाला रिचार्ज करावं लागत जाईल प्रत्येक वेळी, पण ते पण टेन्शन घेण्याचं काम नाही. रिचार्ज तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट मधून, ऍप मधून आणि ते 3000 एजंट नियुक्त करणार आहेत त्यामधून करू शकता. पण हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला काही चार्जेस लागणार आहेत. हे मला थोडंसं योग्य वाटलेलं नाहीये. तर यासाठी चार्जेस कसं आहेत? नवीन जर कार्ड तुम्हाला हे काढायचं असेल तर 199 रुपये GST सह चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील. आणि जुने स्मार्ट कार्ड ज्यांच्याकडे आहे जसे की शालेय विद्यार्थी किंवा इतर कोणी ज्यांच्याकडे जुने स्मार्ट कार्ड असेल त्यांना 149 रुपये द्यावे लागतील. 100 रुपयाच्या पटीत तुम्हाला रिचार्ज करावं लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. रिचार्ज सुविधा तुम्हाला जसं की सांगितलं ATM मशीन, ऑफिशियल वेबसाईट किंवा त्यांचं मोबाईल ऍप आहे, एजंट्स आहेत त्यांच्याकडून तुम्ही करू शकता. आता हे कार्ड कुठं काढावं लागेल बरं? हे कार्ड तुम्ही तुमच्या जवळच्या एसटी डेपो मध्ये जाऊन काढू शकता. तिथे फॉर्म भरायचा आहे आणि 30 दिवसांनी हे कार्ड तुम्हाला त्याच एसटी डेपो मध्ये भेटेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि यामध्ये आता हे कार्ड का काढायला सांगितलं जात आहे? खूप जण काय होते ना, फेक कार्ड म्हणून प्रवास करत होते, म्हणजे जे पात्र नाही आहेत, ज्यांचं वय बसत नाही, जे सवलतीच्या याच्यात बसत नाही योजनेमध्ये, तरी ते फेक कार्ड बनवून फिरत होते. परंतु आता हे कार्ड आल्यामुळे त्यांना फिरता येणार नाही आणि आता हे कार्ड आधार कार्ड सोबत लिंक होणार आहे. लक्षात ठेवा. तुमचं आधार कार्डवरचं नाव, आधार कार्डवरचा फोटो आणि तुमची आधार कार्डवरची सर्व माहिती याच्या बॅक एंडला दिसेल. बाकी माहिती यावरती दिसणार आहे, जसं की तुमचा फोटो किंवा नाव किंवा वय यावरती दिसेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे कार्ड काढण्यासाठी काय काय लागेल तर तुम्हाला आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे. तुम्ही सवलतीच्या दरात प्रवास करत असाल, म्हातारे ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्याकडे ओळखपत्र असेल, दिव्यांग अपंग व्यक्ती असतील तर UDID कार्ड असतं ते प्लास्टिकचं तर ते घेऊन जायचं आहे. आणि विद्यार्थी असाल तर तुमचं कॉलेजचं आय कार्ड वगैरे तुम्हाला घेऊन जायचं आहे, कारण तुमचा रोल नंबर किंवा सरळ क्रमांक त्या ठिकाणी लागत जाणार आहे. आणि इतर जे पुरस्कार्थी लोक आहेत, सरकारने ज्यांना मान्यता दिलेली आहे पुरस्कार्थी लोक किंवा पत्रकार, तर त्यांना ID कार्ड किंवा शासनामार्फत दिलेलं प्रमाणपत्र त्यांना घेऊन जावं लागेल. तर
अशा प्रकारचं आहे NCMC कार्ड. याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती समजली असेल. आता मी माझं मत याबद्दल मांडतोय. हे कार्ड चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. कसं, आतापर्यंत तुम्ही काय करत होते, ज्या महिला भगिनी आहेत त्यांना कोणतंही ओळखपत्र दाखवण्याची गरज नव्हती. पैसे दिले म्हणजे अर्ध तिकीटचा फायदा ते घेऊ शकत होते. परंतु यामध्ये जर का म्हातारे आपले आई वडील असतील, आजी आजोबा असतील, हे कार्ड जर का ते घरी विसरले तर येथे अर्ध तिकीट किंवा सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नाही. त्यांना पूर्ण भाडं द्यावं लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर याचा हा ड्रॉबॅक आहे. आणि मग असं जर होईल तर मग सरकारचाच फायदा आहे. आणि लोक जर का अर्ध तिकीटच्या हिशोबाने पैसे घेऊन गेले, हे कार्ड घरीच विसरले तर त्यांचे हाल होऊ शकतात. या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हे कार्ड काढणं सुरू झालेलं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या जवळच्या ST डोपेमध्ये जाऊन हे कार्ड काढू शकता. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमचं मत कमेंट मध्ये सांगा. आणि असेच कामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा आपल्या कम्प्युटरवर सेंटरला.